तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मुंबईत महानगर सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ. आजपासून हे नवे दर लागू. प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागणार. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. तर पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असणार. एअर इंडियाकडून विमानांच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये कपात. शिकागो, न्यूयॉर्कसह महत्त्वाच्या सेवा 3 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्थगित. इंधनाचे दर वाढल्यामुळे एअर इंडियाचा हा निर्णय. आजपासून दूध महागलं. अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाबाहेर आढळलेली बॉम्बसदृश्य वस्तू निकामी. बॉम्बसदृश्य वस्तूमध्ये 7.5 असा टायमर सेट होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू. पुणे एटीएस कडून 4 जण चौकशीसाठी ताब्यात. पाकिस्तानमधील दहशतवादी शहाजाद भट्टी याच्याशी संपर्क असल्याचाही संशय. संशयितांची कसून चौकशी. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. दैनंदिन वापरात इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं सुद्धा आवाहन. मुख्यमंत्र्यांचं सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर. इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे 6 मोठे निर्णय. ताफ्यात घट करण्याच्या या निर्णयानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून लगेचच अंमलबजावणी. अर्धा ताफा घेऊन मुख्यमंत्री पनवेलच्या कार्यक्रमात दाखल. फडणवीसांच्या ताफ्यात अवघ्या 4 गाड्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये आता मोठे फेरबदल. आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे. आधी अजितदादांचा प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे हे अधिकार होते. रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी ईडीचं समन्स. 70 कोटींच्या कथित खंडणी रॅकेट प्रकरणी चौकशी होण्याची सुद्धा शक्यता. 2 दिवसांपूर्वी चाकणकरांची एसआयटीकडून चौकशी. विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा आज शपथविधी. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवेंसह इतर आमदार शपथ घेणार. सभापती राम शिंदे आमदारकीची शपथ देणार. पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी आज फैसला. 20 वर्षांनंतर आज या प्रकरणाचा निकाल येणार. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जण आरोपी. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकरांची झाली होती हत्या. मुंबईत उद्यापासून 10% पाणी कपात. जलाशयांमधील पाणीसाठा 23.52%. त्यामुळे हा निर्णय. पालिकेकडून आता पाणी जपून वापरण्याचंही आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड. सीबीआय संध्याकाळी शुभमला दिल्लीला घेऊन येणार. दरम्यान आज सीबीआय कोर्टात हजर करणार. एमपीएससी भरतीमध्ये सुद्धा गैरप्रकार झाल्याचा आरोप. अपात्र 53 जणांची असिस्टंट प्रोफेसरपदी निवड केल्याचा दावा. आरटीआय माहितीमध्ये बनावट अनुभव प्रमाणपत्र. पदवीऐवजी पदविका सादर केल्याचं उघड. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालखी मार्गाची पाहणी करणार. दिवेघाट, नीरा कॅनल ब्रिज या ठिकाणी पाहणी करणार. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर आता गडकरींचा बसनं प्रवास. जळगावात उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू. जामनेरच्या मोहाडीमधील 20 वर्ष नवविवाहितेचा मृत्यू. तर 20 दिवसांपूर्वीच तरुणीचा झाला होता विवाह. अमळनेरमधील 69 वर्षीय पुजाऱ्याचा सुद्धा मृत्यू. जळगावच्या 40 गावात 2.5 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू. कागदपत्र नाही असं म्हणत डॉक्टरांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचा आरोप. नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून आजोबांनी काढली रात्र. जळगावच्या शासकीय रुग्णालयातल्या प्रकारानं संताप. उत्तर प्रदेशात तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार. 62 जणांचा मृत्यू. तर घरांचं पिकांचंही मोठं नुकसान. वादळात पत्र्यासह हवेत उडतानाचा एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.